इंग्लैंड में टीम इंडिया का खौफ दिखा दूं? वैभव सूर्यवंशी, नाम याद रखना। इंग्लैंड वर्सेस इंडिया लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे नवनवीन ग्रह शोधायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, ऑनलाईन अंत्यदर्शन बघण्याच्या नादात कोणकोणत्या गोष्टी ऑफलाईन जात आहेत हे बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर। काय 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 करतोयस तू? मी आपली प्रायव्हसी सिक्युअर करतोय. बस ना. बसलो. आपण आज खूप गप्पा मारायच्या आहेत. बावळत आहेस? काय बोलतेस यार? अश्वू, व्हॉट आई बाबा 2 तास बरोबर नाहीयेत म्हणून मी तुला म्हटलं लगेच जशी आहेस तशी ये. आज गप्पा नाही अश्वू, आज फक्त टप्पा. अश्विनी, तू ग्रॅव्हिटी आहेस का ग? नाही का? मी तुझ्याकडे खेचला जातोय. सारे ए आता जारे नाही, आता फक्त प्रेमाचे झारे वाहणार आहेत. ऋतिक ऋतिक ऋतिक, चावटपणा नाही हा. आपण आज फक्त गप्पा मारायच्या आहेत. यार अश्विनी यार, नको ना. व्हॉट्सअपवर आपण गप्पा मारतो ना, मग आपण व्हॉट्सअपवर जे करू शकत नाही ते करूया ना. म्हणजे मुंग्या लागल्यात का ग तुला? तसं नाही अश्विनी, तसं नाही. गोड आहेस ना तू एवढी, म्हणून म्हणालो. गोडू गोडू माझी बाहुली, तिला कुत्र्यानी चावली. शी, हे कसलं राईम आहे? राईम म्हणजे दुसरं नाही ग, तुला कसं ते रिअलिस्टिक आहे ना, म्हणून म्हटलं एक टाकून बघू. ठीक आहे. गोडू गोडू माझी बाहुली, आज लय दिवसांनी गावली. तुझे आई बाबा आले. आई बाबा आले. आई बाबा आले. आई बाबा आले. आई बाबा. बस, आई बाबा. थांब जरा. नाही नाही, थांब थांब थांब. हे बंद. का? हे नको असं. कुठेला? नाही आई बाबा नाही येत, लोंढे काकू आहेत, लोंढे काकू. हे बस इथे अगे बस ग इथे, बस इथे. हे घे, बस हे घे, अभ्यास घे. आपल्या पुस्तक घे. हा लॅपटॉप उघड. सुशीला नाही आहे. ये ऋतिक. ऋतिक नाही काकू, ऋतिक. ऋतिक, तूच पाहिजे आहेस. तूच पाहिजे आहेस. ह्यांना मी पाहिजे आहे मला. थांब. हे बघ, त्या पचर आहेत, पचर. त्यांनी काहीही विचारलं तरी उत्तर पाहिजे. काय पाहिजे? आलो काकू, काय तुम्ही अभ्यास चाललाय माहितीये काय? इथे परीक्षा ऐकते हे काकू काय आलं काकू? काय झालं काकू? माझा सदा काका लंडनला गेला रे. अरे लंडनला गेला, मग मजा आहे त्याची. तुम्हाला ना घेऊन गेला? नाही, तसं नाही. माझा सदा काका लंडनला आधीच गेला होता. आता गेला म्हणजे देवाघरी गेला रे. देवाघरी गेला माझा सदा काका. काकू, मी तुमच्यासाठी पाणी आणते. कोण रे ही? ह्या मित्र आहे माझा. हे आपलं सॉरी मैत्रीण आहे माझी, अश्विनी. आई नसताना बोलवलीस तिला? वाटेल ते काकू, बोलू नका काहीतरी. हे अभ्यास करतोय, पुस्तकं दिसत नाही. हा लॅपटॉप नवीन घेतलाय, दिसत नाहीये. उगाच काहीतरी ते हे बायोलॉजीचं तिला मी समजावतो, तो सगळं त्याची डिफिकल्टीज. हा पण तुझी आई तर म्हणाली की तू बायोलॉजी मध्ये फेल झाला होतास. वाटेल ते हे 1 मध्ये फेल झालो होतो बायोलॉजी. 2 माझा असं आहे, सणसणीत आहे. काय ग?
हा कळलं ते आम्हाला अभ्यास करू द्या ना काकू प्लीज. बस ग प्लीज बस अभ्यास कर. हे कर ऑलरेडी द ह्युमन ऑटोनॉमी इज मार्वलस अँड ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम इज मॅजिकल. काकू इथेच आहात तुम्ही, मला वाटलं गेलात. काय झालं काकू? माझा सदा काका गेला रे. तो भूत म्हणून इथे आलाय का? तुम्ही इथे का आलात? नाही त्याच ते जर्मन आहे त्याचं. फ्युनरल हा जर्मनचं भांड असतं काकू. तेच फ्युनरल आहे. त्याचं ते फ्युनरल आहे. तर तो आता लंडनला आहे ना, गेला तिकडे. हा. तर त्याची अंत्ययात्रा ती गोरी लोक काढणार आहेत. तर आम्ही सगळे इकडे ना रे ते, म्हणून त्यांनी ते ऑनलाईन अंत्यदर्शन ठेवलेलं आहे. अच्छा. तर त्याचं ती लिंक पाठवली म्हणून आले इकडे. काकू लॅपटॉप आहे काकू. खुर्ची नाहीये ती बसायला. असं हे बंद करायचं असतो. तर त्याची लिंक पाठवली ती मला काय कळत नाही रे. बघ ना रे. थांबा काय लिंक पाठवली आहे? बघ ना. हा. काय नाव पण नाही माहित काय लिंकचं. हे वाटतं सदा काका लाईव्ह इन लंडन. काय? म्हणजे वाटतंय मला. ठीक आहे थांबा हो जरा काकू. बघ ना पटकन मला. बघतोय काकू. पटपट नाही होत. तुम्ही कसं इतरांच्या घरी पटकन घुसता तसं नाही होत मोबाईलचं. एकदम नाही घुसले रे. रितिक हाय. कर ना जरा काहीतरी. बघ केवढं टेन्शन आलंय त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. खूप गरज आहे. मला पण गरज आहे मदतीची. मला मदत कोणी करणार नाहीये. बघतोयस ना रे. बघ ना रे. बघतोय तर थांबा ना. डाउनलोड होतोय ऍप. काय ग बाळा, आईला सांगून आलीस ना इकडे येतेस ते. सांग झालं का रे? या. चल येते. थँक्यू यार. हा ठीक आहे. तिला चहा पाण्याचं बघ, नाही तर माझ्याकडे येतेस का ग? कुठे राहता तुम्ही? इकडे 402 मध्ये. ए चला का थांब जरा. ये जरा. थँक्यू. थँक्यू. हा चला. या ऋतिक, माझा सदा काका बघणारे असा शांत पडला. हे बाळा, माझा सदा काका ना चळवळ्या, एक नंबरचा चळवळ्या. पायाला भिंगरी लागल्यासारखं इकडून तिकडे तिकडून इकडे फक्त फिरायचं. आता बघ असं पडलाय. काय करू? काकू काय करणार नाईलाज आहे ना शेवटी. त्यांच्याच अंत्ययात्रेला त्यांनीच धावपळ केली. भीती नाही वाटणार का लोकांना? कसं बोलतोस तू? यार मेलेल्या माणसाबद्दल असं बोलतात रितिक. अरे पण माणसं जायला पण पाहिजेत ना. इथेच थांबलं तर कसं होईल? माझ्या सदा काकांनी सगळ्यांसाठी सगळं केलं रे. खूप केलं. सदा काकांनी मला जे करायचंय ते करू दिलं ना, स्वर्गातच जातील सदा काका. काय रे ऋतिक, काय करायचं तुला? बायोलॉजी. काकू अभ्यास करायचा आहे मला. प्लीज उद्या परीक्षा आहे, या तुम्ही. ऋतिक, काय? माझा सदा काका आता इथे असता ना, तुझ्या नकळत तुझं काम केलं असतं त्याने. खरंच बाळा, तुला सांगते, माझ्या सदा काकाला फक्त कळलं पाहिजे की कुणाचं काम अडलंय, त्या माणसाच्या नकळत जाऊन तो काम करायचा. आणि हाताला उरग 5 मिनिटाच्या आत रापरूप काम संपून टाकायचं. काकू कुणाला दिसलं ना सदा काकाला कोणी काम करतोय, हातातलं काम हिसकावून घ्यायचं आणि करायचं. माहितीये? अरे पण गरजच नाहीये. माझं काम खूप अवघड आहे. सदा काकांना नाहीच जमणार आहे. नाही रे, जमलं असतं रे माझा सदा काका. हो रे या बाबा. चला. गोरी माणसं बघणारे किती जमली आहेत बघ. हो. सदा काका कसा गेलाच रे बाबा, मला सोडून रे. काकू मी कसं जगू? ए बाळा, इकडची सगळी गोरी माणसं त्याला सॅड्या भाऊ म्हणून हाक मारायची. खरंच बाबा. सध्याचा सॅड्या केला का त्यांनी? सॅड्या, हो. मग ते गेल्यानंतर सगळे सॅड्या झालेत का तिकडे? असं का करतोस रे बाबा? कोणासाठी करतोस आले रे? नको ना रे बाबा. काकू प्लीज शांत. प्लीज तू का रडते? ए बाळा, मला माझ्या काकांची आठवण येते. कोण? त्यांचं नाव सुधा काका आहे. त्यांचं नाव. ते पण लंडनला राहायचे. ते लांजाला राहतात. ज्याला राहतात ते जिवंत आहेत. आणि सदा काका गेलाय. सदा काका काय जगत काका आहे का? तो गेल्यावर सगळ्यांनी रडायला. थांब ना जरा यार अश्विनी. रितिक इकडे ये. बघ ना गं, हे बघ.
बघ केवढी माणसं रडतायत. हे बघ रितिक. मी पण रडतोय ना. इकडे बघ केवढी माणसं रडतायत. बापरे केवढी. ही कोण आहे? ही आहे ना ही इकडे इकडे उभी केवढी आहे. रडतीये. रडणार ना, काकाची धाकटी मुलगी सुनंदा. हा. आणि ही आहे ना इकडेची, ही मोठ्या नाकाची, ही रेणुका. आणि हा इकडे उभा आहे ना या खांद्याला, तो धाकटा मुलगा विक्रम. आणि त्याच्या बाजूची त्याची 2 लहान पोरं कशी रडतात. आई ग कशी सशासारखी गोंडस आहेत ती पिल्ल. कशी रडतायत. ओ काकू कशी रडतायत ती. ही कोण आहे? ही विसरले ही मी. मोठ्या नाकाची रेणुका. ही काय फॅमिली ट्रिप पाठ करतेस आता की? चल ना यार अश्विनी. ए बाळा ही रेणुका, तिचा हा मुलगा प्रणव. फोटो दाखवते. 1 मिनिट. हा? फोटो प्रणवचे. हा प्रणव. तो आता CA झालाय, लंडनला असतो. तर आता लग्नाचं बघतायत ना त्याच्या. तर मग त्याची आई म्हणाली तिकडची गोरी पोरगी नको, भारतातलीच पाहिजे. तर तुझ्या लग्नाचं काय ग? माझं नाही झालंय लग्न. माझ्या लग्नाचं सगळं आईच बघतीये. तुम्ही आईला डायरेक्ट हे सगळे फोटोज काय घातलं लग्न? काकू चला ना, खूप अभ्यास बाकी आहे. मी अभ्यासच केला नाहीये वर्षभर. चला ए बाळा तुला फिन्स्टा आणि ब्रेड वरती करते ग मेसेज. फिन्स्टा फ्रेड आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला लिंक नाही जॉईन करता येते काकू. अरे तेवढं डोकं ना. चल. काय चाललंय तुझं? मी तुला काय बोललेलो? एवढंच करायचंय की नाही? तू ते सोडून सगळं केलंस. फक्त 1 तासच नाही ना काकू. बघ रे, हे बघ उचललं रे माझ्या सदा काकाला. उचललं रे माझ्या सदा काकाला. शेवटच्या प्रवासाला चाललं. काय काय काकू काय होतंय? काकू 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 बिपिलो झाला रे. काकू काकू माझा ऐका. माझा ऐका. मला असं वाटतंय तुम्हाला नीट भेटता येत नाहीये ना सदा काकांना आता, म्हणून सदा काकांनी तुम्हाला डायरेक्ट वरच बोलवलंय भेटायला. काय बोलतोय ऋतिक? तुला काही लाज नाही वाटत का रे? काकू काकू ऐका. मी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाते. मी तुमच्या बरोबर तिकडे थांबते आणि आपण तुम्हाला तिकडे बरं वाटल्याशिवाय कुठेच नाही जायचं. चला. तू कुठे जातेस त्यांच्या बरोबर? ऋतिक म्हणून तर तू क्रूर आहेसच. माणूस म्हणून पण तू नीच आहेस. नीच. काय बोलतेस अश्विनी? अश्विनी तू का जा? अश्विनी यार तू का जा? अश्विनी यार, अरे मी काय आता उशी बरोबर राहू काय अश्विनी? काय यार, या सदा काकाला पण आजच जायचा होता मला. ऐका ना, अश्विनी कोण रे? ते अंत्ययात्रा इथेच आहे का? चल जा अंत्ययात्रेला जा. चल लंडनला येते. लंडनला जा. चल चल. लंडनला? हा नाही तर लिंक हवी तुला? लिंक हवी? मला तुम्ही लिंक शेअर करा म्हणजे मी फुटपाथवर रडत तरी बसेन. ए जा रे, चल तिकडे वर जा 402 मध्ये. असं नाही दादा, आपल्याला कळालं एखादा माणूस गेला आणि आपण रडत नाही ते बरोबर नाही वाटत. निघतो. चल निघतो. सदा काका, ए गबरे. सदा काका गेले. सदा काका थांबा, मी पण आलो. सदा काका, सदा काका. वा 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 वा, सदाबहार परफॉर्मन्स. सई. फन परफॉर्मन्स होता. वने कॅरेक्टर मस्त पकडलं होतंस. मला तू ज्या प्रकारे चाललीस आणि रडलीस ते खूप आवडलं. नावं पण इंटरेस्टिंग होती. ऋतिक हे नाव मला तुझ्यासाठी दिलेलं भयंकर विशेष आवडलं. काहीतरी नावात कायम गंमत असते. या मंचावर जी नावं असतात ती खूप छान असतात. शोधून शोधून काढलेली असतात. पर्सनॅलिटी समजून काढलेली असतात. सो ऋतिक तुझ्यामुळे फार मजा आली आज. अश्विनी शॉर्ट अँड स्वीट पण काय म्हणूया एकदम टू द पॉइंट परफॉर्मन्स. बनेची एंट्री पण विशेष होती. मजा आली. मंडळी आज तुझा कट्ट्यावर रंगणार आहे जादूचे प्रयोग. चला बघूया इथे हास्याची हातचलाखी कशी होतीये ते पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना.
वा 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 अत्यंत सुंदर अशी जादू. आणि याच्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. नागाला करायला आवडतं फूस आणि प्रेक्षकांना बघायला आवडतं MHJ विनाकारण न्यूज. वाजला तर पंच, नाही तर घुस. MHJ विनाकारण न्यूज. मी चीफ एडिटर पित्त माझे खवळे. चित्तनंदन कांबळे सर. दुरुस्ती करतो. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका आणि आपले पत्रकार मित्रमैत्रीण. वाव. मंडळी, तुम्हाला कल्पना आहेच, आपण इथं या कट्ट्यावर वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो, त्यांच्याशी हितगुज साधतो. इथं कुठं घुस साधायचं पण. पर्णिका, तुमच्या विनोदाचा दर्जा आपल्या चॅनलच्या पोर्टलपेक्षाही खाली खाली चाललाय. सांभाळा. तर आपण त्यांच्याशी हितगुज साधतो म्हणजे काय करतो, तर आपण त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना बोलतं करतो. काय पर्णिका? मी मस्त. तुम्ही काय म्हणता सर? पर्णिका, मी ख्याली खुशाली नाही विचारली. काय पर्णिका म्हणजे मुलाखत पुढे न्या. अगदी अगदी. तुम्हीच बस. तुमचं पहिलं खरं, आम्ही एम्प्लॉई आमचं दुसरं खरं. नमस्कार. स्वागत. 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 ओ थांबा जरा, थांबा. हे काय आहे हे? स्वागत गीत. हे स्वागत गीत आहे? हो, अरे अप्रतिम आहे. कोणी लिहिलं हे? मीच. वा वा वा. आणि तिसरा मुखडा जो होता फारच अप्रतिम लिहिला होता तुम्ही. स्वागत फारच सुंदर होतं. म्हणजे शब्द इतके सुंदर होते, फक्त ते तुमच्या स्वरनलिकेतून जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेला त्याचा घोडबंद रोडवतो. तर आपला जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे तुझा कट्टा. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आज इथे आपल्याला लाभलेले आहेत लोकप्रिय जादूगार ओ भोजने. हो. नाही. त्यांनी तुमचं नाव घेतलं, तुम्हाला आवाज नाही दिला. त्यांनी ओळख करून दिली की आज आपल्यासोबत आहेत ओ भोजने. हो. नाही. परत तेच होतंय. त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त तुम्हाला आवाज नाही दिला, त्यांनी नाव घेतलंय तुमचं ओ भोजने. हो. कंटाळा येत नाही तोच पण करून. नाही तसं नाही, फक्त ओळख करून दिलेली, बाकी काही नाही. पर्णिका, ओळख करून द्या. तर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले आहेत अत्यंत लोकप्रिय, नामवंत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जादूगार ओ भोजने. हो. पर्णिका. एका पानावर 4 वेळा तोच पण. नाही. नाही नका घेऊ ना, नाही वाजत. पर्णिका, पुढं न्या कार्यक्रम आणि हा जो लागलेला लूप आहे तो एकदाचा संपवा. संपवते. तर आपल्याला जे हे लाभलेले आहेत लोकप्रिय, नामवंत असे ओ भोजने. नाही मी पुढचं बोलते. तर हे जे आहेत हे फार मोठे असे जादूगार आहेत. ते अचानक गायब होतात. म्हणजे यावेळी ते नक्की असतील असं वाटत असतानाच ते अचानक गायब होतात. पण ते नेमके कुठे असतात हे अजून कोणालाच जगात माहित नाहीये. पण नंतर परत ते 2 दिवस येतात आणि मग परत अचानक गायब होतात. तर असे हे नामवंत लोकप्रिय जादूगार ओ भोजने. हो. अरे चल रे, आता कंटाळायला लागला. काय अर्थच नाही. यांना नुकताच आईला असं कसं हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तेव्हा त्यांचा पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. काय झालं? वा. अरे च्छा! यांनी जादूने तलवार काढली. काही नाही हो,
मागे होती टोचली म्हणून वर काढली एवढंच केलं कुठली जादू नाही काढ नाही हो ही कुठली जादू हे घ्या ही कुठली जादू अरे तर यांचं स्वागत झालेलं आहे आणि आता ओ भोजने नका यार मला ना जाऊ का मी यार सारखं 7 वेळा झालं ओ भोजने ओ भोजने घ्या तर आता भोजने यांच्या बाजूला बसलेले हे एक सेकंड ही काय ओळख आहे माझी ह्यांच्या बाजूला बसलेलं एवढीच अरे एवढी वर्ष मी या कार्यक्रमात होतो एकदा नाव तरी घ्या ना पूर्ण माझं नाही पंडितजी खरं सांगतो तुम्हाला येताना बघितलं की सगळ्यांच्या मनात हाच भाव असतो आईला आज पण हाच आहे का अरे त्याच्यामुळे काय तुमची वेगळी ओळख करून देण्याची गरज हो नाही. पण तुम्ही मला बोलवता म्हणून इकडे येतो ना मी बरोबर आहे पंडितजी खरं तर आम्ही प्रसादोकांना सुद्धा अनेकदा इथं बोलवलेलं आहे पण ते नाही आहेत त्याच्यावरनं कळतं खरं बिझी कोण आहे नाही, हे. त्याचबरोबर हल्ली हल्ली आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो तेव्हा ते अगदी हक्कानं आम्हाला सांगतात हाडे हात ठेव फोन असा हक्कानं सांगतात ते त्याच्यामुळे आम्हाला कल्पना आहे पण तुम्ही येतच असता तुम्हाला काही झालं तरी तुम्ही येतच असता खरं तर ह्या गुणाला काय चिकाटी म्हणावं का निर्लज्जपणा म्हणावं अरे आम्हाला कळत नाही मी प्रेक्षकांना विचारीन तुमचं मत तुमचं उत्तर SMS करा 2525 या अरे पण हे क्रमांकावर. कशाला पाहिजे? आणि जिंका भरघोस बक्षीस. अरे पण हा कार्यक्रम हे असो हरकत नाही आता आपण कार्यक्रमाकडे वळूया आज आहे आंतरराष्ट्रीय जादूगार दिवस हा कुठला दिवस आंतरराष्ट्रीय जादूगार आणि याच दिवसाचं औचित्य साधून आज आपण आपल्या इथं कट्ट्यावर 2 अत्यंत महत्त्वाच्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे सामाजिक जीवनात सामाजिक आयुष्यात जादूचं काय महत्त्व असतं याच्यावर भाषण करण्यासाठी मी सर्वप्रथम बोलतं करणार आहे अर्थातच आज आंतरराष्ट्रीय जादूगार दिवस आहे त्यामुळे या क्षेत्रातले मातब्बर यांना मी यावर बोलायला सांगणार आहे पंडितजी सांगा अरे मी मातुब्बर आहे पण जादू ह्या क्षेत्रात नाही आहे सांगा पंडितजी नाही हो बरोबर आहे पण बोला 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 सांगा पाहिजे बोला बोला एकदम हे करा असं हे नका करू प्रेक्षक बघतायत असं एकदम तुम्ही सांगू नका ना हा कुठला दिवस आहे मुळात हे मला माहित नाही बोला तुम्ही नमस्कार मी पंडित गानपोपट सुमारिया मुद्द्याचं अरे मुद्दा नाव तर घेऊ दे ना आधी मुद्द्याचं ठीक आहे ना बोलतो ना पुढे आज आहे वेल व्हॉट अ डे इंटरनॅशनल जादूगार दिवस हो 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 काय बोलावं ह्या दिवसाबद्दल नाही का इंटर होय एंटर म्हटलं की शिरा असं म्हणता येतं आपल्याला शिरा एंटर शिराचे 2 अर्थ होतात एक या शिरा आणि दुसरा मस्त आहे शिरा एंटरवर एवढंच होय पुढे घेतोय मी नॅशनल इज लाईक नॅशनल एंटर शिरा नॅशनल इंटरनॅशनल दिवस लाईक हे दिवस इंटरनॅशनल नॅशनल दिवस एकदम थकायला झालं मला एकदम पंडितजी खरं तर माझं ठरत नाही तुमच्या या व्याख्येकडं ओला कचरा म्हणून बघावं का सुका कचरा म्हणून तुम्ही मला असं डायरेक्ट नका विचारत जाऊ ना मला नाही कळत तर तुम्ही सांगा ना आधी मला एक दिवस तरी सांगा ना आधी जाऊ दे पंडितजी तुम्हाला नेहमी काहीच माहित नसतं आमचं पाकिट पण फुकट जातं कधी देता एकदा तरी दिलंय का 22 वेळा येऊन गेलो एकदा तरी पाकिट दिलंय का मला सांगा पंडितजी तुमच्या लेखी तुमच्या आयुष्यात जादूची काय व्याख्या आहे मला काय माहिती जादूची व्याख्या काय सांगा पंडितजी बोला पंडितजी जादूची काही नाही मी जादू जर बघायला गेलं तर ही अशी एक क्रिया आहे किंवा अशी एक कृती आहे किंवा असा एक विश्वास आहे की ज्याच्याद्वारे आपण काही नैसर्गिक किंवा अलौकिक गोष्ट करायला गेलो आणि ती अशक्य वाटणारी गोष्ट अचानक शक्य वाटायला लागली नाही असं एक आभा आमच्या क्षेत्राचा आणि कलेचा एवढा अपमान याच्या आधी कधी झाला नाही ह्याच्यात काय आपण आहे नाही भोजने हे काय म्हणतो 4 वेळा ओ भोजने करतो एकदाही ओ देत नाहीये तो मनुष्य ओ भोजने ओ भोजने ओ ऐका ऐका तुम्ही नाही ओ भोजने ऐका काय चाललंय वा 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 जादूच झाली स्वतः जादूगार
खाली पाय न टेकवता स्वतः इथे येऊन बसले. उचलून आणलं त्यांना उचलून. हवेत उडण्याची ही जादू आज आपण पाहिलेली आहे. वा, वा. कुठली हवेत टाळ्या उडण्याची झाल्या जादू? पाहिजे त्या मी जादूसाठी. तर अचंबित झाले. वा काय ही जादू. ऐका तुम्ही बसा बसा. अत्यंत सूचक. माझं असं वा, वा. नव्हतं. मी असा अपमान नाही करू शकत कुणाचा. ही जादूची व्याख्या आहे ना, म्हणून तर मी म्हटलं ना अलौकिक म्हटलं. हे काय म्हणजे तुमचं जगणं नॉर्मल, आमचं अलौकिक, याला काय अर्थ आहे? चांगला शब्द आहे अलौकिक. पंडितजी नका त्यांचा अपमान एक करू. विस्मयकारी आपल्याला एक आयुष्य. परत विस्मयकारी आणि आहे. पंडितजी माफी मागा त्यांची. बरं ठीक आहे, आम्ही माफी मागतो. तुम्ही बोला, चला तुम्ही बोला. व्याख्या तुम्ही सांगा. जादूची व्याख्या तुम्ही सांगा. मला येत नाही, तुम्ही सांगा. काय झालं? वा 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 वा. एक वेगळा जादूचा प्रयोग पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. वा 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 वा. तो जादू पण बरा होता. हो हो, तो पण बरा होता जादू. पंडित शांत करा. ओ भोजने. हो. हा जादूची व्याख्या सांगा. मी सांगा. आ, आपलं हे नाही, तुमचं हे दिसलं नाही, तुमच्या लक्षात नाही. लगेच लिहून नका घेऊ, आधी समजून घ्या. तुम्ही आणि आम्ही येते लक्षात. वा वा. वा 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 वा. वा वा वा. बघा इथे हे जे लोकप्रिय जादूगार आहेत त्यांनी अत्यंत समर्पक मुद्देसूद अशी व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. कुठली डोंगराचे मुद्देसूद. तरी आज जरा पसरट झाली ना. अरे ही पसरट झाली तुमची. ही कुठली व्याख्या आहे पंडितजी, जादूची? पंडितजी. माझी बरी नव्हती का? जरा पंडित- हे अपमान, जाणीवपूर्वक अपमान. पंडितजी जरा सांभाळून. तुम्ही ज्यांच्याशी बोलताय ते आजचे आपले पाहुणे आहेत. ओ, मग मी कोण आहे? रस्त्यावर पतंगीच्या मागे धावत धावत इकडे आलोय का बसायला? मी पण पाहुणाच आहे ना. पंडितजी जरा थांबा. पंडितजी मी परत वळतो आपल्या मुख्य पाहुण्यांकडे. ओ भोजने. हो. हा नाही आवाज नाही दिला, नाव घेतो तो. ओ भोजने यांच्याकडे वळतो. ओ भोजने, आता खरं तर आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला एखादी जादू दाखवावी. जशी मी पहिल्यांदा दाखवली, तशी जादू आम्हाला दाखवा. बघायची. दाखवा आम्हाला. अच्छा सगळ्यांची इच्छा आहे एखादी जादू करून दाखवा. परत हो हो. काय कॉन्फिडन्स आहे या जादूगराचं, मला हेच कळत नाही. सर्वप्रथम आजच्या या दिवशी तुम्ही माझं इतक्या मोठ्या आणि वेगळ्या प्रकारे स्वागत केलं, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि आता जी मी जादू तुम्हाला दाखवायला जाणार आहे, मी सगळ्यात आधी सगळ्यांना विनंती करतो की ही जादू कोणीही घरी करण्याचा प्रयत्न करू नका. जीवावर बेतू शकतं, कारण आम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. तर आज तुमच्या सगळ्यांसमोर जादूगार ओ भोजने. ओ पाय. मी हा स्वतःच ओ देतो. वा वा. ह्युमर सुद्धा ऍड केलाय अरे त्याने. कुठे स्वतःच ओ दिलं त्यांनी? तर जादूगार ओ भोजने तुमच्या सगळ्यांसमोर ही तलवार गिळणार आहेत. बापरे बापरे. वा वा. अद्भुत असणार आहे. वा वा. आब्राकटाब्रा नगर हवेली दादरा. वा 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 वा. चिंता नको करू, थोडस घाबरा. वा 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 वा. वा वा वा. रेडी रेडी ऑन रेडी टू रेडी थ्री. ओ उलटी घालताय, उलटी घालताय. सॉरी, सगळे तयारात. आब्राकटाब्रा नगर हवेली दादरा. वा. जिगी जिगी बाबूम बूम. हे खरंच ते गिळतायत. ते गिळतायत. हे गिळी गिळी. वा 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 वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, 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 वा. अद्भुत अद्भुत अद्भुत. वा वा वा. आजपर्यंत या खुर्चीवरनं कधी उठलो नव्हतो, पण आज स्टँडिंग ओवेशन द्यावं असं वाटतंय. वा 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 वा. एक अनोखी अशी जादू आज आपल्याला इथे बघायला मिळाली. ही कसली डोंबलाची हे काय हात
छातीचे सापळे पुढे आले तसे आलेत ते. हे काय आहे इकडे? अरे सरळ सरळ दिसलं तरी अशी घालताना. नाही नाही अत्यंत कमालीची जादू अहो केली. नाही, ऐका, बाळबोध आहे ही. नाही चाकू गिळलेला आहे त्यांनी, तलवार ती जी अरे आहे पण ती ते गिळलेली. दिसलं ना, यांनी परत मदत केली त्यांना, ही कोटले अशी. वा 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, वा. त्याच्यानंतर मी विनंती करीन आपले जादूगार ओ भोजने. हा तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ती तलवार पुन्हा काढून दाखवायची आहे. हो हो आम्हाला बघायची आहे. आम्हाला तलवार मारता रेडी? तुम्ही तयार आहात? एवढी 1 2 3 वा वा अरे वा, जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. किती बालिश आहे. वा, वा, वा. अरे किती बालिश आहे हे. दिसते चकचकीतून बाहेर येताना आणि कशी नाही, तरी नाही. जादू. चल रे. एवढी चित्त थराला जादू पहिल्यांदा बघितली आम्ही. वा 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 चित्त थरार. नाही नाही अद्भुत अनुभव दिलेला आहे तुम्ही सगळ्यांना. ओ भोजने. वा 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 वा. आता आम्ही वळणार आहोत आपल्या दुसऱ्या पाहुण्यांकडे. पंडितजी आता तुमच्या विषयाकडे येतो. हो, हा. तुम्ही एखादी जादू दाखवा. अरे मी कशी जादू, मी जादूगार नाहीये, मला दाखवा गाण्या- पंडितजी, अरे सगळ्यांना जादू करायची आहे. आम्हाला बघायची आहे. पंडितजी अरे मी जादू नाही दाखवू शकत, मला गायला सांगा ना तुम्ही. पंडितजी तुम्ही फोनवर म्हणाला होता तुमच्या गाण्यात जादू आहे. अरे गाण्यात जादू आहे म्हणजे मी गायला लागल्यावर ससे फिसे बाहेर पडत नाही तोंडातून माझ्या. गाण्यात जादू आहे म्हणजे ती क्या बात आहे, असं ती जादू आहे, ती मला अपेक्षित आहे. पंडितजी गंमत अशी आहे, आज आंतरराष्ट्रीय जादूगार दिवस आहे. त्याच्यात जर तुम्ही गाणं गायला तर विचित्र वाटेल. अरे मग मी कधी गायचं मला सांगा, कधी गायचं? दर वेळेला मला गाऊ देत विषय नाही. भरकटवू नका. एखादी जादू दाखवा. मला जादू नाही येत. नाही मला येत गाण्याचा जादू. विचार. हा, मग एखादं गाणं म्हणा जादूवरचं. जादूवरचं कुठलं गाणं? एखादं हा, म्हणा. म्हणतो म्हणा पंडितजी. जादूगर हो जादूगर. बाजीगर हो बाजीगर आहे ते. सॉरी जादू है नशा है, राईट नाहीत आपल्याकडे. जादू तेरी नजर आहे. कुठल्याच गाण्याचे राईट. अरे मग गाऊ काय मी? राईट नाही तुमच्याकडे, मी गाऊ काय? गाण्याला राईट घेऊन या ना, मग मी गातो ना. पंडितजी आपल्या क्षेत्रात सुद्धा पारंगत नाहीत याचं उत्तम उदाहरण होतं हे. कारण आता खरं तर त्यांच्या हातात संधी होती, एक चांगलं जादूवरचं गाणं ते गाऊ शकले असते. जादूगार आला व जादूगार आला, सकाळच्या पारी जादूगार आला. अरे वासुदेव आहे तो, वासुदेव. सकाळच्या पारी 4:30 वाजता कशाला जादूगार? हे कबूतर बितूर काढले आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात, आपलं काहीतरी. हरकत नाही. आपण पुन्हा वळूया आपल्या मुख्य पाहुण्यांकडे. जादूगार ओ भोजने. ए कंटाळा आला रे. 12 वेळा ओ ओ ओ करून बोलणार तुला. बोला. आपण त्यांच्याकडे वळूया. मी तुम्हाला अजून एकदा विनंती करणार आहे, आणखीन एखादी जादू आम्हाला दाखवू शकला तर दाखवा. अरे नको, आधीच दाखव. याच्या मागचं कारण सांगतो. आत्ताच मला चॅनल मधनं फोन आलेला आहे. या एका जादूमुळं, तलवारीच्या जादूमुळं आपला TRP 100च्या वर गेलेला आहे. वा वा. लाईव्ह कारणामुळे तुझ्या बापाने TRP वर काढलाय. जादू पाहिजे. आता जादू बघूया आपण. जादू. जादू जादू जादू. आम्हाला आवडेल. जादूगार ओ भोजने एक जादू दाखवा. काय परत? उत्साह बघा, ह्याचा उत्साह बघा जादू. प्लीज दाखवा. सगळे चालेल, उत्सुक आहेत. मला 2 असिस्टंट लागतील. बर कोणी आहेत, आहेत. बरं आहेत, 2 जण आहेत तयार. या या या. अरे बापरे, हा गावठी शहनशाह कुठून आला? आब्रागडाब्रा. नगर हवेली दादरा. वा वा चिंता नका करू, थोडस घाबरा. वा नारळात पाणी आणि पाण्यामध्ये खोबरा. वा 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 वा. दोस्तो, आता मी जी तुमच्यासमोर जादू करायला जाणार आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की घरी या जादूचे प्रयत्न करू नका. घरीच करा, बाहेर नका करू. ऐका माझं. ही जादू शिकण्यासाठी मी माझ्या आयुष्यातली 10 वर्ष तपश्चर्या केली. वा बापरे. तर ही जादू मी तुमच्यासमोर सादर करतोय. वा वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमच्यासमोर जादूगार ओ भोजने. या नारळाला स्पर्श न करता हा नारळ असा हवेत उडवून दाखवा. अद्भुत वा वा वा. अद्भुत अद्भुत. वा वा. हा कुठला जादूगार आहे? मला हे हो दिसतंय ना ते कॅमेऱ्यात सगळं. तयार आहे तुम्ही? टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आता
आता हे 2 असिस्टंट माझ्याजवळ आहेत पण ते नाही आहेत असं समजा. हा, हा. नाही येत. अरे ही काय जादू आहे? आब्रागडाब्रा, नगर हवेली दादरा. चिंता नका करू, थोडस घाबरा. नारळात पाणी आणि पाण्यात खोबरा. वा. अरे हे पण करतायत समोर यार. हे पण करतोय, ते चुकीचं झालं म्हणून मारताय. कुठली जादू आहे एकत्र उचला. अरे ह्यांना माझे नेहमीचे असिस्टंट नसल्यामुळे जरा हा गोंधळ नाही, नाही, समजू शकतो. परत एकदा तुम्हाला जादू दाखवू. चालतंय चालतंय. Ready आहेत तुम्ही? लोक बघतायत, हे सगळं दिसतंय. वा वा वा, टाळ्या वाजत राहिले पाहिजे. अरे हे दोरे दिसतायत, केवढे नाही. जाडे आहेत ते. कॅमेऱ्याला नाही दिसत. अरे असं काय? हे ना तुम्ही आब्रागडाब्रा, दळभद्री मंत्र आहे हा मंत्र सुद्धा. नगर हवेली दादरा. चिंता नका करू, थोडस घाबरा. नारळात पाणी आणि पाण्यात खोबरा. अद्भुत अद्भुत ही अशी जादू मी आजवर बघितली नाही. अरे अरे ए चल रे. वा 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 वा. लहान मुलं सुद्धा बरी जादू करतात. हे कुठली जादू आहे? अत्यंत कमाल अशी जादू. आणि कौतुक आहे अरे जादूगार ओ भोजने हो चल रे, मध्ये 4 वेळा बोललाच नाहीस तू. यांचं कौतुक आहे. आणि आता मी वळणार आहे आपल्या पंडितजींकडे. पंडितजी तुम्ही एखादी जादू दाखवा. मी दाखवतो, चला मी दाखवतो, चला. हा, पंडितजी आता जादू दाखवणार पंडितजी आहेत. जादू दाखवणार आहेत. तर आता मी नाण्याची जादू दाखवणार आहे. हे नाणं दिसलं नाणं दिसलं. आंबा ना जरा काढलंय का अजून नाणं? काढण्यास सुरुवात झाल्यावर हे बोला. हे नाणं आहे. हे मजा नाही. आम्हालाच हे नाणं. हे नाण्याला दोरे आहेत दोरे आहेत. अरे दोरे दोरे कुठे आले? आहेत, दिसतायत दोरे अरे पण दोऱ्याची जादूच नाही आहे. हे बघ दिसतंय का हे? हे काय दोरे आहेत नाण्याला अरे दिसतायत. हे बघा काय ना, याच्यात बघा. मजा नाही. आहे का बघा ना याच्यात जरा. मजा नाही. जर मजा नाही. नाण्याला दोरा बांधून आणला असेल तर लोकांना कळेल ही जादू नकली आहे. याच्यात मजा नाही. अरे मग त्यांनी पण तेच केलं ना. मी पण तेच दाखव. केलं. अरे गप्पा बसा रे. जादू आहे. एक सेकंड ह्याच्या पुढे बोलवा, मला फोन करत मारन. फालतू कार्यक्रमात मला बोलवतात. यापुढे फोन करायचा नाही सांगून ठेवतो तुम्हाला. करा कौतुक त्याचं. मारन जादूगर म्हणून पुन्हा फिरलास तर. त्याची तुम्ही असं करू शकत. फालतू कार्यक्रम पंडितजी पंडितजी पुढच्या शनिवारी शूटिंगला याल का? आहे ना त्याचे वा 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 वा, व्हेरी एंटरटेनिंग. अजिबात जादू नसलेले हास्याचे प्रयोग विशेष रंगले. खूप मजा आली. ओ हास्यरसिक, तुम्ही कशी दाद द्याल? वा वा वा. भोजने तू कमाल दिसतोयस. म्हणजे ते जादूगार जसा मेकअप करतात तसाच मेकअप तुला केलाय. त्यामुळे एकदा मेकअप डिपार्टमेंटसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण ते खूप रंगीबेरंगी लाईट आणि अशा लाईटमध्ये ते परफॉर्म करत असतात ना, त्यामुळे ते थोडा एक्स्ट्रा मेकअप करतात. तुला करेक्ट नटवला आहे. म्हणजे तुझी वेशभूषा पण लाजवाब आहे. एकदा त्या डिपार्टमेंटसाठी पण Yes, टाळ्या yes, वाजूया. indeed. समय फॅन्टास्टिक. पीपी मस्त, नमा मस्त, मजा आली. सई, धमाल परफॉर्मन्स. आम्ही खूप एन्जॉय केलं. पहिली जादू फार मस्त केली ओमकार. म्हणजे त्याला आम्ही लिटरली असे खेळून बसलो होतो आणि नंतर पण असं वाटलं की आता खरंच जादू होणार. पण मजा आली. तुझं कॅरेक्टर वेगळं होतं आणि तू ते वेगळेपणाने सादर केलंस. खूप छान दिसतोयस, वेगळाच दिसतोयस. सॅमी, नमाचं स्वागत गीत असो किंवा तुझं इंटरनॅशनल मॅजिक डेचं एक्सप्लेनेशन असो, सगळंच भन्नाट होतं. पीपी मस्त. ओव्हरऑल वी एन्जॉयड. मजा आली. मंडळी, गावच्या नाटकामध्ये काम करायला आलाय एक मुंबईचा नट. चला तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या या नवीन प्रयोगासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. ओके सर शिवलकर सर, मी काय म्हणतो, आपला जो पहिला सीन आहे म्हणजे जिकडे ती तळ्याकाठी बसली आहे आणि मी उभा आहे, तर मी इकडे म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच मी ते करणार आहे, नाहीतर मी काही करणार नाही. पण एक सांगून बघतो. सर चा नाही नको, चहा नको. म्हणजे ते बाहेर नाही आलं ना तर ते मला त्रास देतं ते. घ्या, दुकान बंद झालं तर संध्याकाळपर्यंत नाही मिळणार. नाही
नाही ऍक्च्युली काय आहे ना सर, ते कॅरेक्टरचं जर ते बाहेर येत नसेल ना तर मग ते मला पात्र आहे ना बोलायचं काय स्वप्नात आता? येतात. हा, बोलायचं काय आहे? बोलायचं म्हणजे की मी इथे उभा जो आहे, इथे जो उभा आहे हा. त्यापेक्षा मी इकडे लपलोय, दगडाच्या मागे लपलोय आणि मी आपली जी मैनावती आहे म्हणजे राजकुमारी मैनावती आहे ती जिकडे तिचा जो शृंगार सुरू आहे तळ्यात बघणं वगैरे ते मी इकडनं पाहतोय हा. आणि मी बघतोय आणि मी उठलो म्हणजे ही मुवमेंट मिळेल मला आणि मग 1, 2, 3 ह्या 3 पावलांनी मी इथे आलो. पहिलं वाक्य घेतलं राजकुमारी मैनावती, तिने पाणी उडवलं, एवढंच केलं की तिने पाणी उडवल्यावर ते म्हणजे पाणी इथून सुरुवात करायच्या आधी तुम्ही मागणं येणार आहे. हा हा नाही, मग तुम्ही मागणं पुढणं कुठून पण या, तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. हा. फक्त लिहिलेलं बोला तुम्ही. नाही स्क्रिप्ट मी कधीच सोडत नाही. हा म्हणजे तेवढं कसं आहे, विचार करून लिहिलेलं आहे ना, लेखक हो. दिग्दर्शक मी स्वतः शिवलकर आहे. तर हो, तुम्ही हो. आणि काय करा, फक्त तुम्ही मागणं आलात ना हा. की तुम्ही माईकच्या रेंजमध्ये या. ओके, म्हणजे आमच्याकडे काय आहे, वरती टांगलेले 3 आणि खाली झोपवलेले 3 असे 6 माईक आहेत. अच्छा अच्छा. तर तुम्ही तेवढ्या रेंजमध्ये येऊन बोला. काय आमच्याकडे तुमच्या मुंबई सारखं नाही ना, इथे लावतं ते काय ते. लेपल हा ते नाही आहे आमचं. नाही मला ते आवडत पण नाही. मला असं वाटतं थिएटरवर असा खणखणीत झाला पाहिजे आवाज, असं एक हा तेवढं आवडत नाही ते हा, लेपल. तर मग आणि कसं आहे, आमच्या गावात काय आहे, लोकांना ना डायलॉग कळले पाहिजे, वाक्य कळली पाहिजे. वाक्य नाही कळली ना की शिट्या मारायला लागतात ते. सगळं आवाज कळलं पाहिजे. नाही कळलं तर गोंधळ करतात. सगळी कंदालकर भावकी आहे हो. ओके कदम काका गेली 40 वर्ष या रंगभूमीवर काम करतायत ह्याच आवाजात. माहितीये? हा, मग गेल्या वर्षी आम्ही फटीतला नोकर म्हणून नाटक केलेलं. त्यात त्यांनी मुख्य नोकराची भूमिका केली होती ह्याच आवाजात. हो, वा. हा. वा 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 वा, अरे क्या बात आहे. मला ते नाटक द्या, मला वाचायचंय. हा. आणि तुम्ही काका मुंबईला यायला पाहिजे खरं तर. कशाला तो धुरला ट्रॅफिक मध्ये त्रास होतो. इकडे मोकळं बरं वाटतं आम्हाला. अच्छा इकडे सेवा करणारे रंगभूमीचे ते भारी आहेत ते. ओके, हा. ओके. तुम्ही तुमचा मारत राहा, डायलॉग मारत राहा. हा नाही मी काय मगाशी तेच मी इथे उभा आहे. मी बोललो राजकुमारी मैनावती, हा. तिने तुषार उडवले, मी फक्त एवढंच केलं आणि मी पुढचा डायलॉग घेतला की मी राजकुमार शीर्षेंद्र. शीर्षेंद्र शीर्षेंद्र अरे पोटफोड्या श जो तो असतो. आमच्याकडे नसतो. आमच्याकडे प्लेन शीर्षेंद्र. अच्छा ओके, हा. शीर्षेंद्र. हा तुम्ही मारत राहा. हो शिवलकर आले, ते मॅडम आले. हो मॅडम मॅडम इकडे मॅडम ना गरम होतंय, हवा सोडा. खुर्चीकडे घ्या, पंख्या खाली. खुर्ची मॅडम बसा इथं. हे का? वाजला वा. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आपलं बोलणं झालेलं आहे फोनवर. मी या नाटकाचा लेखक दिग्दर्शक शिवलकर यात ओळख करून देतो. व्यावसायिक रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, रीला म्हणू नका, पिक्चर म्हणू नका, सिरियल म्हणू नका, त्याच्यामध्ये जो एकमेव चेहरा दिसतो तो हा ओंकार जी. हॅलो, नाईस टू मीट यू. ओंकार राऊत. हा, ओंकार राऊत बोलले ना तुम्हाला, शीर्षेंद्र ओंकार राऊत. अरे वा 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 वा. म्हणजे हे पण ओंकार, मी पण ओंकार. सेम टू सेम आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही राऊत आहे आणि मी कपोले. म्हणजे कपोले नाही, झोपवले, लपवले, तापवले, तसं कपोले. अच्छा आडनाव आहे. नाव आहे. आणि या वन अँड ओनली मिस चांदनी कपूर. हॅलो, आय हाय हाय. तुम्ही बॉय आहात का त्यांचे? बॉय आहात का तुम्ही? नाही, मी नवरा आहे त्यांचा. तुम्ही असं कसं झालं? झालं असं, आता काय झालं. वा, वा. म्हणजे मला पण अनेकदा प्रश्न पडतो का असं कसं झालं. झालं कोणाला तरी सुचलं आणि मग ते झेपलं, तेवढं ओढलं आपण. असं झालं. चांगलंय. सर ऐका सर,
आपण लगेच आणि तालमीला सुरुवात करूया. काय वेळ वाया गेलेला मॅडमना अजिबात आवडत नाही. ते चिडतात आणि त्यांचं कसं म्हणणं आहे की वेळ फुकट असला तरी आपण त्याला काय किंमत देतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. वा 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 वा. नाही मी पण तसाच आहे. मला पण वेळ अजिबात घालवलेला आवडत नाही. चांदनीजी मला पण वेळ घालवलेला आवडत नाही. सो आपलं ट्युनिंग कमाल जमेल असं वाटतंय. म्हणजे तुमची जोडी एकदम हिट होईल बघा. नुसती हिट नाही मॅडम, सुपर डुपर हिट. शीनला सुरुवात करूया. शीनला पहिला ऑफकोर्स scene. ऑफकोर्स मॅडम शीन वाचलेला आहे. मॅडमचं सगळं पाठांतर. पुढच्या बाजूला घ्या, पुढच्या बाजूला घ्या. तुम्ही लगेच position पोझिशन सांगतो. हे बघा इथे तल आहे आपलं. बरं ठीक आहे. तुम्ही मागणं येत आहे. हो मी मागणार. रेंज मध्ये या फक्त. हो हो हो. त्या बोलवत आहेत मॅडम. अरे बापरे बापरे. तुम्ही मैनावती आहे, ते शीर्षेंद्र. आहे लक्षात आहे Oh त्यांचं. my God. आता बघा सर, सैलाब. आता तुमचं नाटक आहे ना. तर रेडी. हा हा. राजकुमारी मैनावती, मी राजकुमार शीर्षेंद्र. तुम्ही कोण आहे बुवा? मी तर तुम्हाला काही ओळखलं नाही बुवा. तुमच्या आधी मला ओळख पटवून द्या बुवा, नाही तर इथून निघून जा बुवा. जबरदस्त. लेखकाला न्याय देणारी नटी ही. बरं जबरदस्त. पुढचा हो सर, आय एम सॉरी टू से, पण हे काय आणलंय आपण? चांदनी कपूर मॅडम आहेत. अहो नाही ते कुठून कसं नाही काय करतायत त्या? नाही, त्या काय आहे, आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता ना, त्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्या. लोकांना एवढा आवडल्या. लोक बोलले नाटकात हीच हिरोईन पाहिजे. ही हा, आणि नाटकाचा खर्च अण्णा करतात ना. अण्णा जी बाई सांगतात तीच नाटकात येते. तुमचे 50,000 रुपये अण्णाच देणार आहेत. नाही नाही ते ठीक आहे, पण ती ना खूप असं जर्की करते. म्हणजे मग तसंच हवं आहे. तुम्ही त्यांच्या जर्की त्या काय आहे ना त्याला मॅच करा. आमच्या गावात काय आहे माहिती आहे, नाटक विषय कुठला पण असू दे, कॉमेडी झाली पाहिजे. अहो नाही, पण मी तसा कसं सटल आणि नॅचरल मला ते नीट जमतं थोडं. तर असं हे जरा कठीण होईल असं इथे कॉमेडी करून बघा एकदा. करून बघा. तुम्ही त्यांच्या जर्कला मॅच करा. थांब 1 मिनिट, तुम्हाला नाही. कदम काका आयस्ता करून दाखवा जरा. रेडी आहे? हा हा मी रेडी आहे बर का. हा. लक्षात ठेवा, वेळच्या वेळी टाइमात. हा. आता बघा कदम काकांकडे बघा तुम्ही. कदम हा कदम काका होऊ दे. मॅडम मी येते. राजकुमारी मैनावती. मी शिशेंद्री राजकुमार. अयो, तुम्ही कोण आहात? मी तर तुम्हाला ओळखलंच नाही. आधी तुम्ही मला तुमची ओळख पटवून द्या, नाही तर इथून निघून जा. आप ये. पाया पडा पाया पडा पाया पडा. वा वा वा. 40 वर्षाची मेहनत ही अशी आहे. हे कमवलेलं आहे. त्यांच्यासारखं जमणार नाही आहे तुम्हाला, पण तुम्ही जवळपास जा. हे असं करायचं? असंच करायचं आहे. म्हणजे पहिल्या तालमीत नाही जमत ते. 2-3 तालमी करा, मग तुम्हाला येणार ते. हा, आमच्या गावात असंच लागतं. जावा जावा जावा. रेडी? हा हा जरा. तुम्हाला काही निमंत्रण द्यायचं का? हा? नंदी बैलासारखं नुसती मान हलवता येते. जावा तिकडं. चला. कदम काका डोक्यात ठेवा. कदम काका. रेडी. हा या या.
राजकुमारी महिना मैनावती. मी राजकुमार शिरीषेंद्र. तुम्ही कोण हाय? मी तर तुम्हाला ओळखलं नाही बा. एकदा मला तुम्ही तुमची ओळख पटवून द्या, नाही तर हितनी जा बा. नवलपास जाताय तुम्ही. नवलपास 2-3 दिवसात होणार. नाही हो, हे असं नाही आहे हो. नाही 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 ऐका, त्या चुकीचं वाक्य बोलतायत एकतर. ते एकतर बोआ बोआ कशाला लावतायत मला. आणि हे नाही, राजकुमार आहे ना तो काय असं हा कुठला राजकुमार आहे? नाही नाही ओंकार सर, कसं आहे, मॅडम आहेत ना, त्यांच्या स्टाईलने ती वाक्य घेतात. आता कशी साधारण वाक्य होती ना, त्यांनी प्रत्येक वाक्याच्या मागं बॉ टाकलं ना. तुम्हाला माहिती आहे आपले मॅडम कसे इम्प्रोव्हायझेशन मारतात. साहेबानू, मॅडम जे इम्प्रोव्हायझेशन मारतात ना, त्याने लोक अशी आडवी पडतात. हे बघा, ते नाटक मारतायत असं मला वाटतंय. इम्प्रोव्हायझेशन वगैरे नाही मारत आहेत त्या कशा. तुमचं कास्टिंग चुकलंय सर. नाही हो, नाही असं कसं? आव, तुम्ही काय लिहिलंय? मंजूळ सुमधूर आवाजाची असं वर्णन आहे ना त्या मैनावतीचं. बरोबर. कुठून? तसं नाही, आमच्या गावातल्या लोकांना नाटकात बाई असली म्हणजे झालं. अरे पण आवाज ते घेतात, चालवून घेतात. अरे पण बाईच्या आवाजातली बाई तरी घ्या. हा कोण आहे? फुटलेला सायलेन्सर आहे हा. त्यांना डायरेक्ट बोलू नका ना. तुम्ही मला बोला ना, मी आहे ना ऐकायला. हा नाही, मला तुम्ही बोला. नाही 0 मिनिटं मॅडम, तुम्ही आराम करा. आणि आवाजाचं काय सांगता सर तुम्ही? आता अमिताभ बच्चन, हा, इथे मी तो हम तुम्हारे. मग त्यांना किती बोलली होती लोक. बरोबर. आकाशवाणीला त्यांना नाकारलं होतं, पण आज बघा, आज माणूस कुठे पोहोचला. बरोबर. एक हा? मिनिट. ओ टपोले. काय कपोले, तेच ते. लपोले, झेपवले, वाफवले, तसं जे काही तुम्ही ह्यांचं कंपॅरिझन बच्चन साहेबांशी करू नका. ते आत्ता ज्या शिखरावर आहे ते टॅलेंटमुळे आहेत. हे लक्षात आहे ना तुमच्या? काय ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. नाही, नाही, नाही. साहेबानू, तुम्ही टॅलेंटचं काय सांगता होय साहेबानू? हा? अहो, असं काय टॅलेंटचं तुम्ही? आणि तुम्हाला मी सांगतो साहेबानू, ज्या माणसामध्ये टॅलेंट नसतं ना, त्याला थोडा वेळ आपण अरे हा काय टॅलेंटेड आहे, अरे ह्याच्यात काय टॅलेंटेड आहे, 20व्या मिनिटाला लोकांना त्याचं टॅलेंट दिसायला लागतं, माहिती आहे? आता हे आपल्या समोर दोघे बसतात, ते सांगतात अरे तू भारी काम करतोस, तू कमाल काम करतोस. ह्यांच्यामुळे लोकांना वाटतं आपण कमाल काम करतो. लोक हा विचार करत नाही, हा कमाल काम काय करतो. आपल्याला माहित असतं आपण काय करतो. त्यांच्या आवाजात तुम्ही ह्या करू नका. आणि त्या टॅलेंटेड नाही आहे तुम्हाला वाटतंय. ओ काय लपवले काय ते कपोले. हा, त्यांना सांगा तुम्ही त्यामध्ये टॅलेंटेड नाही. 5 फिल्म केल्या आहेत मॅडमनी. यांनी 15 ऍड फिल्म साईन केल्या आहेत. 15 ऍड. 15 ऍड फिल्म. कुठल्या ब्रँडच्या? कंगवा, बांगड्या, लिपस्टिक, ते ज्या वस्तू वापरतात ना सगळ्या दाखवतात. आणि मी रायटर आहे ना, मी वाक्य लिहून देतो आणि मोबाईलवरती शूट करतो. तुम्हाला पटकन एक झलक दाखवू का? आता बघा, आता बघा तुम्ही. चंद्री काय चंद्री? नाव नाही काय मला, नीट बोलायचं, मी म्हणायचं. सॉरी मॅडम, आपल्याला एक पटकन जाहिरात दाखवायची आहे तिथं. रेडी आहे. हा रेडी. बघा तुम्ही. 3, 2, 1 सुरू. चाल माझी शराबी शराबी, लिपस्टिक माझी गुलाबी. चाल माझी शराबी शराबी, लिपस्टिक माझी गुलाबी. सौंदर्याचा हा अद्भुत खजिना, सौंदर्याचा हा अद्भुत खजिना. हा हा ये ना. ए चांदणीची लिपस्टिक घे ना, घे ना. चांदणीची लिपस्टिक. अरे घे ना. कशी वाटली? वा मॅडम वा. जागेवर 1000 लिपस्टिक जातील. 1000. चला. पुढचा सीन घेऊया. हा चालेल चालेल, चला. Ready आहे? हा रेडी आहे. पुढचा रोमॅन्टिक सीन आहे आता. काय झालं? मला आहे ना चांदणी मॅडमचा रोमॅन्सच दिसू लागला. आता ते माणूस आहे ना, जागेवर पाणी होतं बघा त्याचं. गेला कामातून गेला ते. आपण रोमॅन्टिक रोमॅन्टिक सीन आहे. मॅडम ना वाक्य पाठ आहेत ना त्यांची. हा सगळं scene. हा, तुम्हाला सांगू साहेबांनो, तुम्हाला सांगतो तुमची वाक्य काय आहे. जिथे सीन संपलाय तिथूनच सुरू होणार आहे. तुम्ही मॅडमना जवळ घेता आणि बोलता की तुझ्या ओठातलं अमृत मला प्राशन करायचं. हा.
तुझा हा केश सांबार आहे त्याच्या वनामध्ये मला हरवून जायचं तुझ्या डोळ्यातल्या अथांग सागरात मला डुबून जायचं हा. हे प्रिये तुझा हा सौंदर्याचा खजिना तू माझ्यावर उधळशील काय हा? हिला हे सगळं बोलायचंय. डोळ्यात बघून बोलायचं हा? जवळ घ्यायचा हा. हा. सुरू प्रिये, अरे काय करते अगं थांब अहो चांदरी काय करताय काय करते मी घुसले कॅरेक्टर मध्ये. तुम्ही माझ्यात घुसताय ताई. काय चाललंय यांचं? नाही ते त्यांच्या कॅरेक्टर मध्ये आहे. तुम्ही अहो. ब्लँक झालाय काय अहो मी ब्लँक नाही झालेलो. असं डायरेक्ट मिठी नाहीये ना. मी कॅरेक्टर मध्ये घुसले मी तसंच असते ते. नको तसं नको आहे ते. मी काहीतरी बोलतो मग त्या प्रिये बोलतो तुम्ही बघता मी गाल धरीन केस हे होईल असं काय. म्हणा काय बनू घाबरू नका बिंदास प्रिये, माझा गालदारा. अरे असं नाही असं हो तुझ्या ओठातलं अमृत मला प्राशन करायचं. तुझ्या डोळ्याच्या समुद्रात मला बुडून जाय. ह्या केश सांभाराच्या वनात मला हरवून जायचंय. बोल प्रिये, तुझ्या सौंदर्याचा खजिना माझ्यावर उधळशील का? मी उधळीन. तुझा चेहरा बघून मला काय होतंय काय सांगू. मी पार मुदगुद झाले. मुग्ध झाले. मुग्ध आहेत. मुग्ध काय वाटेल ती बोलते. होई बाई असं काही नाही कोण नाही करत रे. हा कुठलं ऍक्टिंग स्टाईल आहे. असं नसतं. असं नाही होत. पण तुम्ही त्यांच्या वाक्यात अडकू नका ना. तुम्ही त्यांचा भाव बघा त्यांच्या इमोशन बघा ना त्यांच्या. तुम्ही आपल्या प्लेन डोळ्याने सगळं बोलताय. अहो प्लेन डोळ्याने तुम्ही या त्यांच्या चेहऱ्यासमोर. तुमचे डोळे पण नाही राहणार. माझे निदान प्लेन तरी होते. ह्या बाईला एकतर काही येत नाही. ओ साहेबांनू त्यांना काय तुम्ही बोलू नका. ते त्यांची ऍक्टिंग बरोबर करतायत. तुम्ही ब्लँक होता ते सांगा ना. अहो मी नाही हे बघा मला हे बघा मी हे अण्णा पण ना कुठल्या पण माणसाला उचलून आणतात. रीलला बघतात. अरे हा चांगला रील करायला लागलाय ह्याला घेऊन या. ओ रील म्हणून मला घेतलेला नाहीये. मुंबईत मी व्यावसायिक करतो मी प्रायोगिक करतो ह्या करतो. इकडे आलो शून्य आहे सगळं. मला काहीच हे तुमचं मी ऐकूनच घेणार नाहीये. यातलं ऐकून घेणार नाही. आम्ही वाटेल ते बोलू नका. दिग्दर्शक आहात म्हणून मी शांत बसलेलो आहे. एकतर ही या नाटकात राहील नाही तर मी या नाटकात राहीन. काय बघत बसले तुम्ही. ते किती बोलतायत तुम्ही मला. असं बोलू नका ना. तुम्हाला किती वेळा सांगितलं. हा? तुम्हाला नाही जमत मग कशा दुसऱ्याच्या याच्यावरती करता तुम्ही. अहो तो अभिनयाचा समुद्र आहे तो. मग 4 थेंब पडले इथं तर तुमची भेदरली माझी. मग तुम्ही अजून समुद्राची लाट नाही पाहिली. रे ती लाट आहे ना तू पहा. त्या तू डुंबून जा. टॅलेंटचा ट पण नाहीये तुझ्या बायकोमध्ये. ऍक्टिंगचा अ पण नाहीये तुझ्या बायकोमध्ये. डायलॉग डिलिव्हरीचा डायलॉग डिलिव्हरी ना डायलॉग काहीच नाहीये. मी आता निघालो. मला नको तुमचे 50,000 रुपये वगैरे आहेत ना. आता रात्रीच्या गाडीत निघता व्हाय का सकाळच्या गाडीत. तुम्हाला काय करायचं मी कुठल्या पण गप्पा बसा. वाटेल ते काका आहेत मोठे आहेत म्हणून मी काय बोलत नव्हतो. वाटेल ते बोलतायत. करायचं ते करा नाही नका करू. मला नाही करायचं तुमचं नाटक बिटक. सांगा ना त्यांना. असं कसं बोलू शकतो एखादा माणूस. हा तुम्हाला चांदी कपूर कोण आहे मॅडम माहिती आहेत ना. माहिती आहे. मग अभिनयाचा समुद्र आहे ते. तुम्हाला आज संधी आहे. हा जमतील तेवढ्या बादल्या भरून घ्या. नाही कपुले साहेब तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. मग आम्ही टॅलेंट नाही म्हणतात ते. आम्ही गाव सोडून आलो. टॅलेंट नाही म्हणून आलो का. नाही बरोबर. चांदनी कपूर मॅडम केवढ्या मोठ्या आहेत आम्हाला माहिती आहे. हे असे आयरे गैरे तुम्ही त्यांचं 1 मिनिट. मी काय मिठी मारे. नाही तुम्ही बाबा आहे. हाय आजपासून हा शीर्षेंद्र आहे. बाबा संधी दरवाजा ठोकावताय. पुढे ये पटकन. पुढे ये. हा नाही राहू दे. हा शीर्षेंद्र आहे. संधी आहे बाबा तू. मॅडम हा रेडी आहे. झाले. या हाताचा हात पुर माझा हात धरा. आवाज आ. नुसती नंदी बैलासारखी मान हलवता काम करायला नको. तुम्ही सुरू करा मी रेडी आहे. बाबा घे आता बघा माझा जलवा. नाही ना माहिती आहे बाबा. राजकुमारी मैनावती. वा चालू द्या. मी राजकुमार शिर्षेंद्र. अयो मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण हाय बा. आता तुमची ओळख पटवून द्या बा. आता तुम्ही इथून निघून जा बा. कडक हॉरिफाईंग ऍक्टिंग पण हिलेरियस परफॉर्मन्स.
खूप मजा आली. तबला तोड परफॉर्मन्स. येस प्रसाद दा. अरुण काय आवाज लावला तू? कुठला आवाज आहे हा? म्हणजे पेटीच्या बाहेरचा सूर आहे जवळजवळ. पण तरी सुद्धा तो इरिटेटिंग झाला नाही, त्याच्यासाठी तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. वा वा ओमकार, मस्त मजा आली. प्रथमेश, क्लास, म्हणजे करेक्ट डिरेक्टर उभा केलास त्या अशा नाटकांचा. भोजने, फार मजा आली. बने, शेवटचा आयटम फारच लाजवाब होता. दत्तू, मस्त मजा आली. ओमकार, तू अरुण कदम केलास तोही मला फार आवडला. नमा, इतकी अप्रतिम अभिनेत्री, इतका घाणेरडा अभिनय जेव्हा त्याचा अभिनय करते तेव्हा थक्क व्हायला होतं. नमा, थक्क म्हणजे इतके घाणेरडे एक्सप्रेशन होते तुझे, काही काही इतके घाणेरडे की थक्क व्हायला होतं की काय काय ताकद आहे तुझ्यात. म्हणजे तुझ्यासारखी ऍक्ट्रेस एक घाणेरडा परफॉर्मन्स सुद्धा किती ताकदीने करू शकते. वा 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 वा, लाजवाब, मज्जा आली. नमा, वंडरफुल. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.